नित्य स्वामी दर्शन 28 ऑगस्ट. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अशी कितीतरी धनाढ्य प्रापंचिक माणसे आहेत की ज्यांच्याकडे सुखाला जणू पूर आला आहे. सुख वाहून चालले आहे याची आपल्याला जाणीव होते. अशा लोकांच्या वागण्या बोलण्यावरून, खर्च करण्याच्या पद्धतीवरून आणखीन एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की मीपणाने त्यांना डंख केलेला आहे. प्रशस्त जागा, थंड हवेच्या ठिकाणी बंगले, फार्म हाऊस, अनेक बँकांमधून साठवलेला अमाप पैसा, तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या, उंची कपडे, तऱ्हेतऱ्हेच्या उंची पंचतारांकित हॉटेलमधून वावर, सर्व काही मुबलक. वरवर पाहता ह्याचे सुख वाहून चाललेले आहे असे आपल्याला वाटते. तरीही हे धनाढ्य प्रापंचिक लोक सुखी समाधानी असतात का? जरा आपण त्यांच्या अंतरंगात शिरलो की लक्षात येते की आपण त्यांच्या वरलिया अंगा भुललो. प्रत्यक्षात ती आपले दुःख लपवण्यासाठी हाताशी असलेला पैसा पाण्यासारखा खर्च करतात आणि काही काळ सुखाचा देखावा निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. यांच्या उलट परिस्थितीने गरीब असलेली, एक वेळच्या अन्नाला महाग असलेली माणसे खूप सुखात असतात. अक्कलकोटच्या वाटेवर काही समाधानी माणसे जेव्हा भेटतात तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटते की कारण अंगात धड कपडे तर नसतातच, परंतु खाण्यापिण्याची सुद्धा भ्रांत असणारी ही माणसे मनाने मात्र प्रसन्न असतात. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, केवळ स्वामींच्या नामातच गर्क असणारी ही भाग्यवान माणसे एका स्वामी स्मरणाव्यतिरिक्त काहीही जाणत नाहीत. स्वामींच्या नादात चालत असताना, स्वामींच्या नादात बोलत असताना, स्वामींच्या प्रकट दिनाला अक्कलकोटला येणारे ही भक्त मंडळी आपण प्रत्यक्षात अनुभवणे ह्यासारखे दुसरे कुठलेही सुख नाही. एवढे ध्यानात घ्या म्हणजे झाले. स्वामींच्या नामाची प्रचंड तळमळ लाभलेला ह्या भक्तांचे आयुष्य जवळ पैसा नसताना सुद्धा सुखाने वाहत असते. आपली सांपत्तिक परिस्थिती काहीही असो, आपली सामाजिक प्रतिष्ठा कुठल्याही पातळीवर रेंगाळणारी असो, एक लक्षात घ्या की स्वामी स्मरणाला पर्याय नाही. ह्याची जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशी चैत्र बहर फुलून येतो. स्वामींचा सहवास, स्वामींचे अनुसंधान स्वामी भक्तांना अखंड चैत्र बहर अर्पण करते. पैशात सुख नाही तर स्वामीनामातच हे सुख दडलेले आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.